आता पुढचा आकडा काय असेल तर थोड्याच वेळात समजेल आपल्याला. सागर सावंत, दादू. सागर सावंत, दादू या आपण. पृथ्वी कपूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत दादूला. वन ऑफ द लेजेंड प्लेयर ऑफ कर्जत. पृथ्वी सर, ये प्लेयर यूएस में भी जाता है खेलने के लिए. इसके अंडर 29 गर्ल्स है जो कोचिंग ले रही है. तब्बल 29 ते 30 मुली ज्याच्याकडून प्रशिक्षण घेत आहेत. आणि क्या बात आहे, प्रितेशजी मोरे यांचा चिरंजीव देखील तुमच्याकडे. काय म्हणाल, त्यांचंच आता आयोजन आहे. एवढे दिवस नाईट स्पर्धा खेळतोय पण एवढं छान ग्राउंड मी पहिल्यांदा बघतोय कर्जत खालापूर तालुक्यामध्ये. तर आयोजनचं सांगण्याचं काही शब्द येतच नाही, कारण की सर्व प्रेक्षक लाईव्ह जरी बघत असतील तरी त्यांना हे ग्राउंड दिसतंय की किती क्लीन. आणि विकेट्स, ज्या नाईट स्पर्धेमध्ये सर्वात मोठा इम्पॉर्टंट रोल असतो तो विकेटचा, ती एक छान विकेट दिली जे बॅट्समन आणि बॉलरला फेवर करतील. विकेट ज्यांनी बनवले, थँक्स की खूप दिवसानंतर अशा विकेटवर खेळायला भेटतंय. अभिनंदन. आणि सागर सावंत, खरोखरच मी विनंती करतोय अण्णांना की आपण अगदी स्पोर्ट्स गॉगल देऊन देखील त्याचा सागर सावंतचा मात्र इथे सन्मान करावा. प्रचंड स्तुती. आणि प्रितेशजी मोरे यांचे चिरंजीव देखील प्रशिक्षण घेत आहेत, दादू. थोडं आणखी आता लक्ष द्या. आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये दादूने मात्र इथे कमाल केले, मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र जिंकलाय. पृथ्वी सर, आपणही जॉईंट व्हा. नंदू दादा देखील आहेत. पारितोषिके साहेब असेपर्यंत सलग 3 षटकार 5,000, विकेट हॅट्रिकला देखील 5,000 शेवटपर्यंत. चला तर मासला आपण सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झाले. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. ठीक 12 वाजता पहिला लकी ड्रॉ होईल आणि पहिल्या लकी ड्रॉचं पारितोषिक आहे कूलर. ठीक 12 वाजता लकी ड्रॉ होईल. पहिल्या लकी ड्रॉचं पारितोषिक आहे कूलर. आणि मी विनंती करतोय, मला वाटत नाही त्याचा इम्पॅक्ट जास्त काही होईल, परंतु आमचा जे लाईट ऑपरेटर आहे त्यांना विनंती आहे की जरा टॉवरचे वरचे जे आहेत हायमासचे ते कृपा करून आपण लवकरात लवकर चालू करावेत. परंतु आय थिंक नो इम्पॅक्ट. बॅटरला विचारावं आणि मॅच चालू करावी. या मंचावरती सन्माननीय शमीम भाई उपस्थित आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करतोय. मी प्रितेशजी मोरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण शमीम भाईंचा सन्मान करावा. मंदार उतेकर यांना विनंती आहे की आपण शमीमबाईंचा सन्मान करावा. पहिला चेंडू फेकला गेला. वाशिवली आणि कासगाव सध्याची लढत आहे मुख्य मंचावरती. आशिषबाई आणि शमीमबाईंचा सन्मान मंदारजी उतेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. आणि आता जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जोडले गेलेत दिनेशजी पाटील अर्थातच बंधू. धन्यवाद समीर सर. स्वर्गीय रणजित 11 बोरगाव खुर्द श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली आयोजित खालापूर तालुकाध्यक्ष चषक 2026 ची ही स्पर्धा आणि स्पर्धेमधला तिसरा सामना. पहिला फुलटॉस, त्यानंतर मात्र लोअर फुलटॉस, जवळपास यॉर्करचा प्रयत्न राहिला. तिथे मात्र दोन्ही फलंदाजांनी एका बाजूला पाहिला तर मात्र दीपक झिंगे आणि पंकज शिंदे ही 2 सलामी जोडी अंबिका किराणा स्टोअर्स जय मल्हार वाशिवली संघाची, दोघांनीही पहिल्या वाट्याला आलेल्या बॉलवर मात्र 1-1 रन्स घेत आपलं स्वतःचं खातं उघडलं. फुलटॉस बॉल जाऊन आदळलाय. पंचांचा इशारा मात्र येथे लेग बाईसचा. अपिलामध्ये उत्साह जरूर होता, परंतु पंचांनी मात्र फेटाळलं. लेग बाईचा इशारा केला. पहिल्या 3 बॉलवर मात्र करण लहाणे गोलंदाजी धुरा सांभाळतोय. षटक क्रमांक 1 विहान 11 कासगाव वर्सेस अंबिका किराणा स्टोअर्स जय मल्हार वाशिवली या 2 संघादरम्यानची ही लढत सुरू आहे. पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग झाला नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात धावांचा पाठलाग झालाय. लोअर फुलटॉसची गोलंदाजी भरधाव वेगानं गोलंदाजी केली जाते आणि त्याच्यामुळेच इथे मात्र प्रत्येक बॉलवर 1 रन्स घेत इथे पहिल्या 4 बॉलमध्ये धावा लागल्या. ते 4 बॉल 4 धावा.
पहिल्या 4 बॉलमध्ये धावलकर धावा लागतायत त्या फक्त आणि फक्त 4 आणि हा 5वा बॉल आणि 5व्या बॉलवर सुद्धा 1 रन्स घेत धावलकर धावा लागतायत त्या तब्बल 5 धावा. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करण लहाणे मात्र पहिल्या बॉलमध्ये आपला पॉवर प्ले षटक अफलातून हाताळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, शेवटचा बॉल लँड नाही करू शकला. 3 बॉल या षटकामध्ये जर विचार केला ना तर मात्र फुलटॉस होते आणि अखेरकार इथे पंकज शिंदेच्या बॅटमधचा तडाखा पाहिला आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेच्या बाहेर शेवटच्या बॉलवर आलाय धावांना बळ पुरवणारा हा चौकार. खरं तर शेवटच्या चेंडूवरती बंधू मात्र इथे चौकार आला आणि त्या चौकाराने टोटल झाले वाशिवली संघाची मात्र 9. हा या स्पर्धेतील या आजच्या रात्रीतील 3रा सामना आणि या दरम्यान सन्माननीय राजू शेट मोरे साहेबांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. एक प्रसिद्ध उद्योजक आणि अनेक राजकारणी आणि समाजकारणी लोकांना ज्यांचं नेहमी सत्कार्य अगदी सहकार्य लाभतं सन्माननीय राजू शेट मोरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबरीने आदरणीय धनंजयजी राणे साहेब देखील इथे उपस्थित होत आहेत. धनंजयजी राणे साहेब आपलंही स्वागत. प्रत्येकाला ठाऊक आहे मीटिंग घेऊ नका, टीम मीटिंग नको, लगेचच आपण मॅचला सुरुवात करावी. बंधू धन्यवाद. अगदी खेळाडूंना देखील तंबी आहे कारण आज आपण थोडे उशिराने धावतोय आणि मंचावरती आदरणीय राजू दादा मोरे यांचं देखील इथे आगमन झालंय. स्वागत आहे. आणि आता मला असं वाटतं ते आलेत तर पारितोषिक असेल. चला मॅच सुरू करा. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मार्कवर बंधू राज थोडं राणे. थोडं थांबवतो पाक. अत्यंत महत्वाचे अनाउन्समेंट आता इथे आपण करतो ना. तुम्ही मॅच चालू ठेवा, टेन्शन नाही. तर प्रत्येक चौकाराला सन्माननीय राजूदादा मोरे जोपर्यंत या मंचावरती आहेत तोपर्यंत प्रत्येक चौकाराला 1000 आणि प्रत्येक षटकाराला 2000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि आता सन्माननीय पृथ्वी कपूर साहेब देखील जोडले गेलेत. पहा किती मोठं पारितोषिक आहे. आता राजूदादा मोरे यांनी प्रत्येक षटकाराला 2000 आणि त्याचबरोबरीने फॉर्च्यून ग्रुपचे डायरेक्टर सन्माननीय पृथ्वी कपूर साहेब मंचावरती आहेत. त्यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 3000. तर मग एक षटकार मारला तर त्या फलंदाजाला 5000 रुपयांचं कॅश प्राइज या दुसऱ्या सामन्यामध्ये मिळेल. 4 षटकारांनी आपली प्रवेश फी परत घ्यायची आहे असाच काहीसा हा बक्षीस लगावली गेली आहे. आणि एका गोलंदाजाने फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं त्रिफळाची तर 2000 त्या गोलंदाजाला देण्यात येतील. बॉल आला एक्स्ट्रा कव्हरला, थोडी खराब कामगिरी. बॉल निघालाय तो लॉंग ऑफला फेक होते. तत्पूर्वी वाशिवली संघाला 2 धावा इथे मिळतील आणि आता पारितोषिकांचा पाऊस इथे पडतोय. एक षटकार मारा आणि तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक. थोडासा फंबल क्षेत्ररक्षक पाहिला आणि त्यानंतर सगळंच फंबलिंग झालं. घर फिरलं की घराचे वासे घरा 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 फिरतायत ना, असंच काहीसे हे वासे फिरताना पाहिले. क्षेत्ररक्षक चकला, त्यानंतर फेकी खराब झाली. बॅकअप चांगला नव्हता, बॅकअप सुद्धा चाच पडला. त्यानंतर मात्र तब्बल 3 धावा त्या बॉलवर तुटून धावत मात्र कंप्लीट केल्या. त्या म्हणजेच अंबिका किराणा स्टोअर्स जय मल्हार वाशिवली संघानं. 13 धावा ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राज लाणे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल केलाय. रन्स मात्र मिळेल. दीपक झिंगेला ते 1च रन्स. एकाने धावलकर धावा लागतायत त्या 14 धावा. या मैदानावरती 50+ धावा ही चॅलेंजिंग बनू शकतात हे पहिल्या 2 सामन्यात दिसलंय. त्याच्यामुळे पंकज शिंदे आणि दीपक झिंगे आक्रमक जोडी मात्र क्रीजवर उभी आहे. चांगला प्रयत्न. बॉल मात्र पाठला केलाय. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. या बॉलवर रन्स कंप्लीट होतील तब्बल 2. डीप थर्मॅच्या दिशेनं क्षेत्ररक्षकांना पाठलाग जरूर बॉलचा केला आणि 16 धावा. हा बॉल मात्र चांगला राहिलाय. येस, रिव्ह्यू कोणाचा? अंपायर्स कॉल.
अंपायर्स कॉल वाईटसाठी मात्र येतोय. अंपायर्स कॉल अंपायर्सने मात्र बंधू इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. मंचावरती नुकताच सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय राजूदादा मोरे यांचं इथे आगमन झालंय. त्याचबरोबर धनंजयजी राणे साहेब उपस्थित आहेत आणि राजूदादा मंचावरती आले आणि त्यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 2,000, प्रत्येक चौकाराला 1,000 रुपयांचं पारितोषिक मात्र खालापूर तालुका अध्यक्ष चषकात देण्यात येईल. आणि प्रत्येकाला ठाऊक आहे की जुन्या माणसांना एक आवडतं, गोलंदाजाने क्लीन बोल्ड केलं म्हणजे आमच्याकडे कबड्डी फेमस आहे, म्हणून गोलंदाजाने क्लीन बोल्ड केलं की आवडतं ती विकेट, म्हणून त्रिफळाचीत जो गोलंदाज करेल त्या गोलंदाजाला देखील 2,000 रुपयांचं कॅश प्राईज आदरणीय राजूदादा मोरे यांच्या वतीने देण्यात येईल. आणि तिकडे आपण पाहतोय फॉर्च्यून ग्रुपचे फेअर डिलिव्हरी तर फॉर्च्यून ग्रुपचे मालक पृथ्वी कपूर साहेबांकडून प्रत्येक षटकाराला 3,000 आहेत. आणि आता प्रेक्षक कमाल कॅचचंही पारितोषिक वाढतंय. 2,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. आणि त्याचबरोबर टॉवर फॅन. आणखीन एक चांगला बॉल, गुड लेंथ स्पॉटवर बॉल ट्रॅव्हल झाला. रन्स मात्र मिळत नाही या बॉलवर. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावकर धावा लागतायत. त्या प्रथम फलंदाजी करताना अंबिका किराणा स्टोअर्स जैन मल्हार वाशिवली संघाच्या बिनबाद 16 धावा धाव फलकावरती आहेत. मला असं वाटतंय प्रवीण अण्णा मोरे यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅचसाठी 2,000 आहेत. शिवदासजी कोकराळे साहेब यांच्याकडून देखील 2,000 आणि नंदूदादा यांच्याकडून देखील 1,000. टोटल झाले 5. आणि अमोल मोरे आणि त्याचबरोबर मंदार उतेकर यांच्याकडून 2,000. तर टोटल आता जाऊन पोहोचले 7 ते 7.5 हजारांच्या पर्यंत. आणि त्याचबरोबर टॉवर फॅन देखील एक नामी संधी मगाशी एका प्रेक्षकाने मोहाची वाडी ज्याने ही खेळपट्टी बनवली राजूदादा त्याने कॅच पकडली आणि तब्बल 9,500 रुपयांचं पारितोषिक त्यांना पटकावलं. टॉवर फॅन देखील तो सोबत घेऊन गेला आणि त्याने अतिशय प्रांजळ मनाने दिनेश सर सांगितलं की आम्ही 5 जण आलो. समीर सर याबद्दल मला बोलायचं होतं की फक्त क्रिकेट खेळणारेच खेळाडू प्लॅनिंग नाही करत, तर प्रेक्षक कमाल का आहेत तर ते सुद्धा प्लॅनिंग करून येत आहेत की आम्ही 4-5 जण येऊ, वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहू आणि झेल घेतल्यानंतर पैसे कमवू. क्या बात. आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र दीपक झिंगेला उभा केलाय. करण लहाने षटक क्रमांक स्वतःचं म्हणजे वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक घेऊन दर्जेदार गोलंदाजी रोखून धरलाय. आतापर्यंत मोठे फटके लगाव दिले नाहीयेत. चौकार षटकाला पैसे जरूर लागलेत, परंतु पैसे कमावणं थोडंच एवढं सोपं नसतं कधीच, त्याच्यामुळे अवघड काम. राईट आर्म राऊंड द विकेट. आणखीन एकदा अँगल बनवलाय. दर्जेदार गोलंदाजी प्रात्यक्षिक करण लहाने करतोय दिनेश सर. कारण या सर्व गडबडीमध्ये पाहुणे त्याचबरोबर सर्व सत्कार कॅप्टनला सांगितलं आपण वाशिवली संघाच्या आयोजकांनी, कारण वाशिवली संघ उशिराने उपस्थित झाला त्यामुळे 2 चेंडूंची पॅनल्टी त्यांना आहे. म्हणजे 4 षटकं 4 चेंडू हा 7 खेळ राहील त्यांच्यासाठी आणि 5 ओव्हर राहतील त्या कासगाव टीमसाठी. टॉस ही गमावला, तेलही गेलं, तूपही गेलं ना हाती धुपाटणं आलं, परंतु मिळालेला धुपाटण्याचा फायदा उठवत मात्र इथे मात्र स्वतःची विकेट पंकज शिंदेनं दीपक झिंगेला सॅक्रिफाय करायला लावली आहे. त्याच्यामध्ये रनआउटच्या रूपानं दीपक झिंगे होईल बाद. पहिली विकेट सांघिक यश मात्र येतंय, ते म्हणजेच कासगाव संघाला. विकेट क्रमांक 1 बाद होते. संघाची धावसंख्या बोर्डवर उभी आहे ती फक्त आणि फक्त 16 धावा. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत बॉल टाकून झाले 3 बॉलमध्ये करणनं एकही धाव दिली नाहीये. इथे धावा जोडाव्या लागतील, कारण धावांचा पाऊस पाडावा लागेल. जोपर्यंत धावा जमवल्या जात नाहीत लढण्यास पुरत्या तरी कमीत कमी 45-50 धावा तरी जोडाव्या लागतील. पहिल्यांदा फुल टॉस, रिकामी जागा हेरली आहे जरूर. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आला, ऐन मोक्याच्या क्षणाला बॉलनं उचली घेतली आणि त्याचबरोबर उचली क्षेत्ररक्षकाने मारली जरूर, परंतु अखेरकार बॉल ती रेस जिंकला आणि बॉल गेला सीमारेषा बाहेर. हा येतोय बऱ्याच अवधीनंतरचा दिल मांगे मोर धावांचा 4. या चौकाराला मात्र धावकर धावा लागला. 20 षटक क्रमांक 3 सुरू आहे. अक्षय झिंगे नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. नवीन फलंदाज जो आतापर्यंत स्ट्राईकवर गेला नाही आहे, पण पंकज शिंदे वाशिवली संघाची रन मशीन. दीपक झिंगेचाही खेळ कित्येक वेळा मी चांगला पाहिलाय, आज मात्र तो आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही. दिनेश सर नुकताच मात्र चौकारा आणि त्या प्रत्येक चौकारासाठी आदरणीय राजूदादा मोरे यांच्या वतीने 1,000 रुपयांचा कॅश प्राईज आहे. दुसरी धाव घेण्याची संधी
आणि ते 2 धावा जोडल्या जातात. पहा, एक चौकाराला अगदी 1000 रुपयांचा कॅश प्राईज. त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतोय प्रत्येक षटकाराला राजूदादा यांच्याकडून 2000 आहेत आणि पृथ्वी कपूर साहेबांकडून देखील 3000 आहेत. म्हणजे एखादा षटकार आला तर तब्बल 5000. पैशाकडे बघून तरी मोठे फटके खेळावे लागतील वाशिवडी संघाला, कारण शेवटी उरतं सगळा पैसाच. पैसा पैशानं घात केलाय, झेल सुटलाय, साधा सोपा झेल. पंकज शिंदेला बाद करण्याची नामी संधी करण लहानानं निर्माण केली. कीपर मात्र फसला. समीर त्यानं मात्र एक साधा सोपा हा झेल सोडला आणि त्याच्यामुळे एक जीवनदान पंकज शिंदेला मिळतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. या षटकाचा विचार केला तर 7 धावा या षटकामध्ये आल्या. एक सांघिक यश मात्र मिळालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना अंबिका किराणा स्टोअर्स जयमंदार वाशिवडी संघाची धावसंख्या 1-23 धावा. धन्यवाद बंधू. या मुख्य मंचावरती आपण आता एक अत्यंत महत्त्वाचा सन्मान घेतोय. आदरणीय खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण अण्णा मोरे यांना विनंती आहे की आपल्या मंचावरती उपस्थित आदरणीय राजूदादा मोरे, माजी सरपंच वावरले ग्रुप ग्रामपंचायत यांना आपण सन्मानित करावं. आदरणीय प्रवीण अण्णा मोरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय राजूदादा मोरे यांना सन्मानित करावं आणि राजूदादांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. खरं तर अनेक व्यावसायिक घडवण्याचं काम राजूदादांनी नेहमीच केलं आहे आणि प्रत्येकाला ठाऊक आहे, राजकारण असू दे, समाजकारण असू दे, अनेक नेत्यांना देखील पाठबळ देण्याचं काम राजूदादांनी नेहमीच केलं आहे. आणि आता राजूदादा मोरे यांचा एक मान सन्मान, एक मुख्य सत्कार या मुख्य मंचावरती मात्र प्रवीण अण्णा मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न होतो. सरचे स्वागत राजूदादा आपलं देखील या मुख्य मंचावर. यानंतर मी विनंती करतोय पाणी घेऊन जा मैदानामध्ये. प्रितेशजी मोरे यांना की आपल्या शुभ हस्ते मंचावरती उपस्थित आदरणीय धनंजयजी राणे साहेबांचा आपण सन्मान करावा. मगाशी चंदू राणे उपस्थित होते या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि आता आदरणीय धनंजयजी राणे साहेबांचा सन्मान मंचावरती मात्र प्रितेशजी मोरे साहेबांच्या उपस्थितीत संपन्न होतोय. पृथ्वी कपूर साहेब देखील उपस्थित आहेत, नंदूदादा देखील उपस्थित आहेत, समीरजी लोंगले उपस्थित आहेत. धनंजयजी राणे साहेबांचा सन्मान जास्त वेळ घेणार नाही, परंतु यानंतरची मॅच इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल, लक्षात असू द्या. लवकरात लवकर कॅप्टन आपण टॉससाठी या. जय हनुमान जयवंत मामा तर एक ढवळेपाडा वर्सेस भूमी 11 कुंदे. जय हनुमान जयवंत मामा तरे ढवळेपाडा वर्सेस भूमी 11 कुंदे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी लगेच संपर्क साधायचा ही विनंती आहे. 3 षटकांचा खेळ संपला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपला. रणनीतीचा खेळ. आता मात्र नेमकं काय घडलंय, स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये काय स्ट्रॅटेजी आखली आहे, नेमकी काय रणनीती आखली आहे ही येणारा वेळ ठरवेल. परंतु रणनीतीची गरज खऱ्या अर्थानं वाशिवडी संघालाही होती. 23 धावा बोर्डवर लागलेत. पंकज शिंदेला एक जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा उठवत मात्र पंकज शिंदे या बोर्डवर धावा जोडेल का? गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज राज भोईर. षटक क्रमांक संघाचं 4. राईट मोर विकेट. आखू टप्प्याचा बॉल, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मात्र मिळतीये. सिंगलवरच समाधान मानावं लागेल. कनेक्ट होत नाहीयेत बॉल, त्याच्यामुळे अक्षरशः रोखून धरलाय. पण इथूनही तसं काही बिघडलं नाहीये. 24 धावा धापालवरती लागतात. 1-24 धावा सांघिक यश. रनआउटच्या रूपानं फलंदाज दीपक झिंगेला बाद केला. अक्षय मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल. त्या अक्षयकडून सुद्धा भल्या मोठ्या अपेक्षा संघाला असतील. अक्षय झिंगे राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे. फटका चांगला आहे. 5000चा फटका असावा असं काही वाटतंय. 5000. राजूदादा मोरे यांचे 2000 आणि त्याचबरोबरीने सन्माननीय पृथ्वी कपूर अर्थातच फॉर्च्यून ग्रुपचे डायरेक्टर यांच्या वतीने देखील तब्बल 3000, टोटल 5000 रुपयांचं पारितोषिक पटकावलं बॅटर अक्षय झिंगे. अक्षय आला आणि अक्षयनं मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याने उडवला हा 5000चा षटकार. काय सुरेख फटकेबाजी, काय सुरेख फटकेबाजी. धापालकर धावा लागल्या तब्बल 30. आणखीन एक चांगला फटका लगवायचा होता जरूर. इथे मात्र रन्स कंप्लीट केली जाते. सिंगल. एका मोठ्या फटक्यानंतर सिंगल रन्स. अक्षयच्या बॅटमधून एक स्टँडर्ड क्रिकेट खेळली जाते. चांगल्या धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील दोन्ही फलंदाज आहेत, परंतु आतापर्यंत तरी पंकज शिंदेला मी म्हणेन की लई सापडली नाही आहे, त्याला ती सापडावी लागणार आहे. आपण ॲक्शन पाहतो. मलिंगा ॲक्शन थोडीशी राईट आर्म ओव्हर द विकेट. ॲब्सल्युटली ॲब्सल्युटली
पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं मात्र फील्ड केला बॉलला आणि तन्मय त्यानं फेकून एकच रन्सवर मात्र रोखला. 32 धावा बोर्डवर लागल्यात. एक षटकार जरूर खालाय. अक्षय जिंदे पुन्हा एकदा स्ट्राईकवर राहील, पण इथून मात्र मी म्हटलं होतं की 51 धावा तरी बोर्डवर लावाव्या लागतील, पण त्या लागतील का त्यासाठी मात्र रोखून धरलंय. ते म्हणजेच विहान 11 कासगाव संघाच्या या गोलंदाजांनी काही गोलंदाजी केली आहे. कारण वाशिवली संघाचा विचार केला ना तर ताकदवान फलंदाजीचा क्रम आहे. अकोट टप्पा दिशा भरकटली, टप्पा पडला आणि मात्र बॉल खालीच राहिला. स्पेशल फसला. चकमा खानेवाली गेंदकीपर कोई नंबर नाही होता, तो नंबर आला 0 आणि 0मुळेच स्कोरबोर्ड राहिला स्थिर, तो म्हणजेच 32. एक बाद 32 धावा. अंबिका किराणा स्टोर्स जय मल्हार वाशिवली संघाच्या. फुलटॉस बॉलही कन्वर्ट नाही करू शकला आणि इथे पॉइंटला उभा असलेला क्षेत्ररक्षक भावेश लाने मात्र एक चांगला झेल टिपला आणि अक्षयचा संपला खेळ. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 4 इथे संपतोय. षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये मात्र धावा आल्या. एक षटकार जरूर दिला, पण 90 धावा मात्र या षटकामध्ये आल्या. त्याच्यामुळे करण लहानेची गोलंदाजी अफलातून. त्यानंतर मात्र राज भोईरनं गोलंदाजी टिचून गेली आणि 4 षटकांच्या खेळानंतर धावा 32. 4 षटकं धावसंख्या 32 झालेले. बॅटिंग करणाऱ्या मात्र वाशिवली संघाचे थोडे ते उशिराने उपस्थित झाले, त्यामुळे आता या शेवटच्या षटकात फक्त त्यांना 4च चेंडू खेळायला मिळतील, कारण पेनल्टी दिले 2 चेंडूंची. खरं तर मंचावरती उपस्थित पाहुणे आहेत आणि पुढचा जो सामना आहे स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 कुंदे, दोन्ही टीमला विनंती की आपण मंचावरती या टॉस करण्यासाठी त्वरित. प्रथमेश गायकर इन ॲट नंबर 4. 2 झिंगे बंधू परतले जरूर, परंतु 2 बॉलची पेनल्टी आहे, त्याच्यामुळे फक्त 4 बॉल वाट्याला राहतील. गोलंदाज जितेश टेंबे. फुल टॉस बॉल. ही बॉलवर धावा येत आहेत. नो +4 = 5. चला तपासलं जाईल, तिसरे पंच तपासतील, परंतु प्रत्येक चौकाराला आदरणीय राजूदादा मोरे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि ते देखील पुन्हा एकदा पटकावलंय या फलंदाजाने. पंकज शिंदेच्या बॅटमधून हा चौकार आलाय, म्हणजे पंकज शिंदेला 1000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. या अगोदर एक 5000चा षटकार आपण पाहिला. खरं तर प्रेक्षक वाट पाहत आहेत की त्यांच्या दिशेने कधी एकदा प्रेक्षक कमाल कॅच येईल आणि राजूदादा मंचावरती आले त्यांच्या वतीने खेळाडूंसाठी आणि थोड्याच वेळात प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिकांची समीर सर खऱ्या अर्थानं पंकजचा दुसरा चौकार आहे, त्याच्यामुळे 2000 रुपये पंकज शिंदेला मिळतील. 2000. चला निर्णय येईल तुमच्यापर्यंत, परंतु फिल्डिंग करणारी टीम आपण एकत्रित येऊ नका, No आपापल्या ball. जागेवर चला. नो बॉल आणि या तब्बल 5 धावांना आव्हानात्मक उभं करायचं आहे. धावांचा डोंगर भले होणार नाही, परंतु धावा लढण्यासारख्या बनवायच्या आहेत आणि त्यात गोलंदाजी 7 लागतीये. 2 बॉलची पेनल्टी जरूर लागली, परंतु गोलंदाजानं टाकलेला हा एक नो बॉल मी म्हणेन की वसूल होतीये. कर वसुली वासुलीकरांसाठी. धापलकर या 4 धावांनी 37. फ्री हिटचा हा बॉल हवेत जरूर राहिलाय. झेल घेतला तरी बाद होणार नाहीये, ही आयडिया अगोदरच आहे पंकज शिंदेला. जसा फटका लगवला डीप कव्हरच्या दिशेनं, शत्रुशान झेल लिहिलेला टिपला. फ्री हिटचा बॉल. 2 रन्स कंप्लीट केल्या. चांगली फलंदाजी. 39 धावा बोर्डवर लागतायत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
अतिशय उत्तम खेळ इथे मात्र सुरू राहिलाय. लढफुटात बॉल दिशा दिली, रिकामी जागा हेरली जाईल का? टप्पा पडतोय, बाउन्स मिळतोय, पण यानंतर मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या परत धावा सुटला आणि 2 धावा. 2 धावा इथे घेतल्या जातील. मी विनंती करतोय आमचे डीजेचे मालक आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधा, स्टेजशी संपर्क साधा त्वरित. 41 धावा 2 बाद 41 आतापर्यंत विचार केलाय. चांगली फलंदाजी आता मात्र होते. एकाच दुसरा मोठा फटका वाशिवली संघाला लढण्याचं बळ पुरवेल. आणखीन एक चांगली गोष्ट इथे मात्र समीर सर खऱ्या अर्थानं पाहिलं तर बहुतेक मॉनिटर चालू आहेत फक्त, आय थिंक त्याच्यामुळेच तिकडे आवाज जात नाही. प्रेक्षकांनी लगेचच ती कंप्लेंट नोंदवली की आवाज तिकडे येत नाही, आणि आय थिंक आम्हाला असं वाटतं की बोलण्यावरून समजतं की फक्त मॉनिटरच चालू आहेत, त्याच्यामुळे आवाज तिथपर्यंत पोहोचत नाहीये. शेवटचा बॉल या पूर्वार्धामधला दाबाकर धावा लागलेत त्या 41. शेवटच्या बॉलवर धावा किती येतील? चांगला फटका जरूर लावलाय. फिल्डर पुन्हा फंबल होतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायची आहे, परंतु प्रथमेश गायकर मात्र पोहोचू शकला नाहीये. एकच रन्स आणि एका रन्सवर इथे मात्र सामन्याचा पूर्वार्ध संपेल. अंबिका किराणा स्टोअर्स जय मात्र वाशिवली संघात धावा जोडल्या तब्बल 42 जिंकण्यासाठी मात्र 5 षटकांच्या खेळामध्ये म्हणजे 30 बॉल मध्ये धावा जमवायचे 43. चला आता आपण टॉस करूया. हा टॉस या मुख्य मंचावरती होईल. भूमी 11 कुंदे आणि त्याचबरोबरीने स्वर्गीय जयवंत मामा तरे जानमान ढवळेपाडा टीमचा कॅप्टन इथे आलाय. हा भूमी 11 कुंदे टीमचा कॅप्टन आपण त्वरित या. आणि लकी ड्रॉ आपण करतोय, आणि लकी ड्रॉचं पारितोषिक असेल पहिले टॉवर फॅन. थँक्यू सो मच पृथ्वी कपूर सर. नंदू काका आपले मनापासून आभार. आदरणीय धनंजयजी राणे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण एक लकी ड्रॉ काढावा. ज्याचं पारितोषिक आहे, खरं तर ज्याचं पारितोषिक आहे ते मात्र टॉवर फॅन आणि धनंजय राणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ काढतो. एकच चिठ्ठी, सबको प्रॅक्टिस आहे. जगन भस्मा आवाज पोहोचतोय का? जगन भस्मा, हा तो धावतच आला. या जगन भस्मा आणि टॉवर फॅन लकी ड्रॉ आहे, त्याला टॉवर फॅन. तर आपण टॉस करून घेणार आहोत. भूमी 11 कुंदे देखील आलाय, आणि मी राजू दादांना विनंती करतोय की आपण टॉस करावा या टॉस बॉक्स मध्ये. आजच्या या रात्रीतील शेवटचा पहिल्या फेरीतील सामना आपल्या समोर आहे, आणि आदरणीय राजूदादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय टॉस. हा कुंदेचा आहे जो कल्याण मधील संघ आहे, आणि दुसरा अगदी आपण पाहतोय बदलापूर अंबरनाथ मधील ढवळेपाडा. राजूदादा मोरे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. हेड अँड टेल, काटा आणि छापा. हेड अँड टेल, छापा आणि काटा. हेड इज द कॉल बाय कुंदे टीम, आणि हेड टॉस जिंकलाय तो कुंदे संघाने. आणि मी राजू दादांना विनंती करतो की आपण असं नसतं बा, आणि त्याला देखील आपण पारितोषिक द्या. दोन्ही कॅप्टन आपण थांबा बाजूला. आणि लकी ड्रॉ जगन भस्मा ना, कुठला आहे? आंबेवाडी. वा, अभिनंदन तुझं देखील. आणि आता लगेचच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. राजू दादा आपले मनापासून आभार, ज्यांच्या वतीने 2 चौकारांना 1000 आणि 1 षटकाराला 2000 म्हणजे टोटल 4000, आणि पृथ्वी कपूर सरांकडून देखील 3000. तर या मुख्य मंचावरून आदरणीय राजूदादा आणि त्याचबरोबर धनंजयजी राणे साहेब रजा घेतात, त्यांचे मनपूर्वक आभार. आणि हे जे पारितोषिक होतं राजूदादा उपस्थित होत आहेत, ते पुन्हा एकदा आले तर पुन्हा पारितोषिक चालू होतील, परंतु ते सध्या
या मुख्य मंचावरून ते मात्र थोडं रजा घेत आहेत. त्यांचे राजू दादांचे मनापासून आभार आणि धनंजय राणे यांचे देखील मनपूर्वक आभार. भूमी 11 कुंदे टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग त्याने घेतले. डवळेपाडा टीमला बॅटिंग करायची. थँक्यू. इट्स ओ टू बाबू शहा सर. प्रफुल्ल कोंडिलकर उपस्थित आहेत आणि प्रफुल्ल कोंडिलकर यांचा देखील सन्मान आपण या मंचावरती करूया. योगेश चव्हाण करतील सत्कार प्रफुल्ल कोंडिलकर यांचा. मॅचला त्वरित सुरुवात करावी. आता रात्रीच्या अगदी आपण पाहतो तिसरी मॅच चालू आहे. 12:15 झालेत. आपल्याला लवकरात लवकर मॅचेस कंप्लीट करायचे आहेत कारण हे जे ग्राउंड आहे ते मोरबे डॅमला अगदी लागूनच आहे. मोरबे डॅम मध्येच आपण आहोत म्हणून विनंती आहे की जरा झटपट पटापट खेळा. चलिए बहुत बहुत शुक्रिया फिर से एक बार देखिए बात करेंगे हमारे दिनेश पाटिल सर, उसके साथ देखिए बात करेंगे समीर सोमनी सर जुड़े हैं. आज हमारे मेहमानों का देखिए कई सम्मान चलता हुआ और इस टूर्नामेंट के देखिए आगाज भी उसी अंदाज से और अंजाम भी देखिए बहुत बेहतर है. यही तो बात बताया कि सुकून हमें धन से नहीं मिलता है, सुकून अच्छे मन से मिलता है. और यहाँ पर देखिए बात करेंगे प्रवीण सर मौर्य साहब, देखिए बात करेंगे प्रीतेश सर मौर्य साहब है. मन देखिए यहाँ पर से इसलिए तो कहा जाता है यहाँ पर टारगेट बात करेंगे बड़ा नहीं यहाँ पर से, लेकिन देखते हैं यहाँ पर से बिहान 11 से कसगांव टीम क्या बड़ा बनाएंगे. ये देखिए पहला गेंद के ऊपर देखिए बड़ा हिट है, पावरफुल टाइमिंग देखिए आता हुआ 6 रन है. हाँ बात करेंगे यहाँ पर अंबिका किराना स्टोर देखिए बात करेंगे वासुली टीम है, बड़ी अच्छी टीम है लेकिन जिनका बल्ला नहीं यहाँ पर शांत रहेंगे. टीम की ये पहचान है उनकी गेंदबाजी. 29 रनों का इनिंग का पंकज का इनिंग रहा. ओ कमाल की टाइमिंग देखिए, ताबड़तोड़ बल्लेबाजी. AK-47 छरा ठोको डीजे. थोड़ा समय देखिए डीजे बजेगा जरूर, आवाज फिर से बजेगा. कहते ना हमने 2 वैक्सीन लेकर तो सुरक्षित नहीं थे. ये टेक्नोलॉजी है भाई, थोड़ा सा दिक्कत आया है. हाँ रनों की बात करेंगे. रन देखिए 12 रन देखिए, 2 छक्का बैक टू बैक है. कहा जाता है ना करजत स्टेशन पर धक्का खाना और बैक टू बैक 2 छक्का खाना. कभी लोकल ट्रेन के चक्कर में हम धक्का खाते हैं ना भाई, और उसी तरह से देखिए बात करेंगे विकेट के चक्कर में 2 छक्का खाते हुए. बहुत अच्छा स्कोरिंग देखिए हमारे साथ है. और एक देखिए तीसरा भी, क्या कमाल की बल्लेबाजी देखिए, 3 गेंद पर 3 छक्का. ओ कैच पकड़िए भाई. ये देखिए भाई कहा जाता है जुड़ गए तो शेर भी घबराएगा, लेकिन यहाँ जुड़ तो गए भाई, गेंद भी नहीं घबराया, निकल गया हाथों से. टूट गई तो गिदड़ भी सताएगा, लेकिन जुड़कर जहां काम करना है वहां जुड़कर करिए. अगर यहाँ एक गेंद के पीछे आप इतने छूट जाओगे फिर गेंद छूट जाएगा. बहुत अच्छा स्कोरिंग देखिए हमारे साथ है. कमाल के देखिए कैच प्राइस कैच के लिए लगातार देखिए यहाँ पर 2000, 4000, 6000, 7000 बढ़ती जा रही है. और एक देखिए और फिर से तीसरा मौका, भी. डीजे राज पकड़िए कैच. चलिए बात करेंगे आवा कैच की. एक बात इंटरेस्टिंग देखिए, जिन हमारे मेहमानों ने कैच प्राइज लगाए थे इस वक्त वो रवाना हो चुके हैं. हाँ ये भी दर्शकों को बताना जरूरी है. और जैसे जैसे वो मैदान पर आएंगे कैच के लिए लगातार और वैसा वैसा कैच प्राइज लगेगा तभी दिया जाएगा. नहीं इतना जान को लुटाकर दर्शक है, कोई बात नहीं, कुछ समय के लिए कैश प्राइज बने और जैसे मेहमान आएंगे भाई फिर कैश प्राइज आपको अनाउंसमेंट किया जाएगा, तुरंत दिया जाएगा. नहीं दिनेश सर ये भी बताना बहुत जरूरी है. चलिए वास्ट्रेलिया टीम देखिए, दिनेश सर अच्छी बात बताए हैं
किए कुछ नहीं अभी तक। देखिए बल्लेबाजी भी नहीं गेंदबाजी, लेकिन कैश प्राइज है इनके लिए जमा है। लेकिन अच्छी टीम है, बड़ी इंप्रेस टीम है। होता है आज देखिए आपके घर की टीम है, मैं कभी उम्मीद इतना नहीं थी कि पहलू लीग टीम है इतना मुश्किल में आ जाएगी। यही तो क्रिकेट है भाई, कहते ना किस्मत भी उसी को बादशाह बनाता है जो कुछ करने का हुनर रखता है। अगर इसमें कुछ कोई करने का हुनर रखता है ना, वो क्रिकेट ही है भाई। 24 रन बना, पहला ओवर कंप्लीट हुआ, प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और पहला ओवर में पूरा गेम बदल गया। खरं तर पहिल्या इनिंगमध्ये जे 2 चौकार आले पंकज शिंदेचे, त्याच्यासाठी राजूदादा मोरे यांच्याकडून प्रत्येकी 1,000 म्हणजे 2,000, आणि जो एक षटकार मारला अक्षय झिंगेने ना, अक्षय झिंगेने एक षटकार मारला, त्याच्यासाठी राजूदादा मोरे यांच्याकडून 2,000 आणि पृथ्वी कपूर सरांकडून तब्बल 3,000. क्या बात है समीर सर, मैच में तो पकड़ नहीं बना पा रहे हैं, लेकिन कैश प्राइज में कुछ पकड़ बनाए हैं। बल्लेबाजी में देखिए मौका था यहाँ पर से, हाँ टारगेट देखिए 43 का था, ये नहीं सोचना चाहिए था कि ये टारगेट बचा नहीं सकते हैं। 14 नवंबर याद कर लीजिए, जब टिम्बा बोमा आए थे अपनी टीम लेकर, टेस्ट मुकाबला कोलकाता का मैदान था, 123 भारत को बनाना था, 2 दिन का खेल पूरा जीवित था। ये देखिए स्क्रीन पर हमारे समीर भाई लोंगले देखिए देख सकते हैं, और उनके साथ देखिए उनकी एकदम करीब देखिए, कहते ना तेरी मेरी दोस्ती इतना खास रहे, दुनिया भी कहे तेरे जैसे दोस्त कि मेरे पास रहे। प्रीतेश सेठ मोरे साहब देखिए बात करेंगे, प्रवीष सेठ मोरे साहब, और हमारे देखिए समीर दादा लोंगले देखिए स्क्रीन पर देख सकते हो, 3 साल के देखिए इनके रुद्र लोंगले देखिए बात करेंगे, समीर लोंगले, और चाहते हैं कि भविष्य में साहिल लोंगले जैसे गेंदबाज बने, रत्नादीप जैसे बल्लेबाज बने। कितनी बड़ी सपना देखिए, और हमेशा कहते हैं ग्रामीण है तो पूरी गांव की ममता को लेकर आगे चलिए। बहुत अच्छे देखिए समीर दादा लोंगले से जब बातचीत करो तो बहुत सारी अच्छी बातें सुनने को मिलती है। क्रिकेट के साथ देखिए नौकरी, जॉब और गांव की मोहब्बत है, ये बनाए रखना, जिस गांव ने आपको नाम पहचान दिया है, बड़ी अच्छी चीजें सीखने को मिलता है। कल टीम दिखेगी, घर का टीम भी यहाँ पर दिखेगा कल से। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 26 रन है, और रिवर्स खेलना चाहते थे, कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो तरीका बदलो, इरादा नहीं। लेकिन से बहुत बढ़िया देखिए बल्लेबाजी, खास करके यहाँ पर से भियान 11 देखिए काजगांव टीम में बड़े खुश रहेंगे। पैकर्स के समीर राउत देखिए, समीर दादा टीम के देखिए एक सीनियर लेजेंड खिलाड़ी, अच्छे हमारे देखिए दोस्त अच्छे आ चुके हैं, और आने वाला वक्त में देखिए विकेट अंपायर का यहाँ पर उंगली उठी है। नेक्स्ट मॅच भूमी 11 कुंदे संघाने टॉस जिंकलाय. भूमी 11 कुंदे संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले ढवळेपाडा संघाला बॅटिंगसाठी. दोन्ही टीम आपण तयारीत राहा. आणि चांदई संघ या मॅच मधील विजेता संघ तुमच्या विरोधात खेळेल लॉट्स नुसार, आणि अमराईच्या विरोधात पुढच्या मॅच मधील विजेता संघ खेळेल. चलिए स्पीड अप कीजिए। यहाँ पर समीर सर ने सही बताया, यहाँ पर टेम देखिए थोड़ा ठंडी बढ़ता हुआ, शहर का धबा और बोरगांव का देखिए हवा, ये जैसे रात होगा बदलती जाएगा। चलिए बैटर इन बैटर थोड़ा सा भाग कर जाइए, इससे पहले आपको तैयारी रहना चाहिए। आप थोड़ा आईपीएल भी देख लीजिए, अंतर्राष्ट्रीय देख लीजिए, 4 बल्लेबाज तैयार रहते हैं, एक्सरसाइज करते रहते हैं, पेड़ बिनकर, जैसे कोच कहता है टीम का मैनेजमेंट चलिए आपको जाना है, तुरंत भाग कर जाते हैं। बॉडी खुला देखिए, जितना आप भाग कर तेजी से जाते हो एक्सरसाइज करके, उतना देखिए जो आप बैठे रहते हो, कहते हैं आपका खून इकट्ठा जमे होते हैं, बॉडी वो खुलता नहीं है। और बॉडी देखिए बात करेंगे, इसके अंदर हिटिंग आना बहुत जरूरी है, तब आप खुलकर देखिए बल्लेबाजी, तभी तो फिटनेस के ऊपर देखिए आज विराट कोहली देखिए राज करते हुए आईपीएल में देखिए रन कितना बढ़िया कमाल का बना रहे हैं। रनों की बात करेंगे, टीम का स्कोर 26 बना है, और 19 गेंद के 17 की जरूरत है। कहते ना गति से ज्यादा जरूरी है सही दिशा में चलना। और ये पर भी देखिए आए भाई, ये भी रिवर्स पहला गेंद से, क्या बात है। नहीं पहला देखिए रिवर्स एकाक मुझे लगता है रातों में देखना एक कठिन होता था, लेकिन अभी हर एक मैच में नहीं। चलिए 18 गेंद अभी भी जीत के बात करेंगे, 17 की जरूरत है। 18 गेंद 17 मुकाबला देखिए अभी भी है,
कहती ना, सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होनी चाहिए। आपने देखिए सूर्यवंश क्या छक्का लगाए भाई, बुम बुम बुमराह के ऊपर से। बल्ले में थोड़ी सी बदलाव और मैदान पर देखिए ड्रिंक्स पानी मांगा गया है पर से। कहती ना, मुसीबत और खुशी बिना किसी अपार्टमेंट की आ जाती है, इसलिए अपने आप को इतना तैयार रखें। खुशी के समय जोश है और मुसीबत के समय होश, ये होना बहुत जरूरी है। और उसी तरह से जीत और हार है, ये बिना किसी अपार्टमेंट की आ जाती है। डीजे हमारे राज देखिए हमारे पास हैं, खूबसूरत देखिए, खास करके ऑपरेटिंग करने के लिए यहाँ पर आए हुए हैं, लेकिन से साथ मिल नहीं पा रहा है क्योंकि हमारे डीजे टेक्नोलॉजी में कुछ दिक्कत है। कोई बात नहीं, 2 वैक्सीन लेकर भी हम सुरक्षित नहीं थे, ये टेक्नोलॉजी है। चलिए बात करेंगे इस ओवर, देखिए बात करेंगे अहम ओवर रहेगा, मैच का पर्दाफाश। अगर 1-2 रनों का ओवर डालते हैं या मैडन ओवर निकालते हैं, मैच बनेगा। अगर इस ओवर में रन आया तो फिर मुकाबला टाटा बाय बाय, क्योंकि ज्यादा रन नहीं है, 17 बनाना है, 18 गेंद है। सिंगल आता हुआ दूसरे के लिए, देखिए यहाँ पर तू मैं ना 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 करते, देखिए यहां से कहते ना 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 करते, प्यार में कर गई। चलिए एक ही रन कंप्लीट है, दूसरा देखें। चलिए बैटर थोड़ा भागकर चाहिए भाई, नितेश लाने। हॅलो, एक लक्षात असू द्या, जेवढी जबाबदारी फिल्डिंग करणाऱ्या टीमची आहे तेवढीच जबाबदारी बॅटिंग करणाऱ्या टीमची देखील आहे. अन्यथा पंचांकडे तो नक्कीच अधिकार है कि पंच फलंदाजाला देखील दंडित करू शकतात. टाइम आउट, एंजेलो मैथ्यूज आपने देखा होगा, समीर सर है बैटर। देखिए आपको सही बताया समीर सर, हमने फील्डिंग टीम के लिए टाइमिंग लगाए हैं, लेकिन बैटर आप तैयार रहिए पहले। इतनी अच्छी देखिए क्रिकेट खेल रहे हो, बहुत अच्छी बात है, अच्छा भी आप खेल रहे हो, ये भी अच्छी बात है। वाइट का जब थोड़ा डिसिप्लिन देखिए, जो नियम है, क्योंकि देखिए बात करेंगे ना समीर सर, बहुत ऐसे खिलाड़ी हैं जिन्हें नौकरी जॉब बिजनेस लेकर मैच खेलना पड़ता है। पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने। अगर यहाँ पर देर रात जाएंगे, फिर छुट्टी लगाते हैं या ड्यूटी जाना दिक्कत होता है, घर पे भी गालियां। और उसी तरह से देखिए बात करेंगे, एक सिंगल आता हुआ, हाँ 29 देखिए स्कोर बना है, लेकिन अभी भी जीत के लिए बात करेंगे 14 रनों की जरूरत है। गेंद बचा है 16 गेंद देखिए अभी भी शेष है। हाँ जैसे बगीचा में रोज पानी देने से फूल खिलते हैं, तो उसी तरह से चलिए थ्रो गेंदबाजी के लिए देखिए तीसरी अंपायर बैटिंग टीम ने देखिए पर एक्शन के ऊपर देखिए गेंदबाज के ऊपर तीसरी अंपायर की मांग की है। चलिए नो बॉल, देखिए तीसरा अंपायर कॉल यहां पर आता हुआ। चलिए थ्रो गेंदबाजी, देखिए गेंदबाज तो बाद होंगे और इसके साथ क्या क्या नियम है इसके भी हम बताना चाहेंगे। समीर सर ये थोड़ा जानकारी दीजिए। थ्रो गेंदबाज आने के साथ है 3 रनों की पेनल्टी और नो बॉल के 1 रन, 4 रन। चलिए जो देखिए करजत है, चलिए मैच को आगे बढ़ाना पड़ेगा। तीसरे अंपायर देखिए यहाँ पर थ्रो गेंदबाजी, चलिए आयोजन करता हुआ बता रहे हैं फील्डिंग टीम अब फील्डिंग लगाइए, देखिए जानकारी यहां से दे रहे हैं। हॅलो, चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांवरती कोणत्याही स्वरूपाचा दबाव तुम्ही टाकू नका. चला कोणीतरी आतमध्ये पटकन चला आणि जो काय निर्णय तो त्वरित घ्या.
चला लवकरात लवकर कोणीतरी आतमध्ये चला आणि जो निर्णय आहे त्यावरती त्वरित अंमलबजावणी करा, कारण स्पर्धा मोठी आहे, 1.5 लाखाची स्पर्धा आहे. जरूरत है यहाँ पर से
कहते ना तकदीर बदलती रहती है, शीशा वही रहता है, बस तस्वीर बदलती रहती है। मैच बदलने में ज्यादा समय नहीं लगता है, लेकिन जिस तरह से शुरुआत में ना पहला ओवर में देखिए काफी कुछ रन गया, 4 छक्का मैच को वहां ओपन कर दिए। और ये चलिए लेन को आगे रखा था, इस बार मौका दिया था यहाँ पे, और यही काम करना पड़ेगा। 15 गेंद देखिए 12 की जरूरत है। आप अगर डॉट गेंद भी यहाँ पर निकालते हो ना, दबाव एक डाल सकते हो, बना सकते हो। जरूरी नहीं कि हर गेंद पर विकेट मिलना है, जरूरी नहीं कि हर गेंद पर छक्का लगाना है। सिंगल डबल से भी काम को आसान बना सकते हैं, और डॉट गेंद से भी गेंदबाज मुश्किल बना सकते हैं। कहा जाता ना जिंदगी में पैसा कमाओ और पैसा बचाओ, उसी तरह दूसरी तरफ से रन भी बनाओ और रन भी बचाओ। बाबू शाह खरं तर इथे एक सिंगल घेतले. मी विनंती करतोय जे मैदानाच्या आतमध्ये आले ते रेलिंगच्या आतमध्ये जे आलेत त्यांना विनंती आहे प्रेक्षकांना की आपण बाहेर जा, स्टँड मध्ये बसा, प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये बसा. रेलिंगच्या जे आतमध्ये आलेत प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये बसा. एक लक्षात असू द्या, या स्पर्धेच्या आयोजकांच्या मार्फत एक मोठा निर्णय आलाय. गोलंदाजाच्या शैलीवर पंच केव्हाही आक्षेप घेऊ शकतात. मग तो पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, शेवटचा कोणताही चेंडू असेल तेव्हा ते आक्षेप घेऊ शकतात. आणि त्यांना आढळलं जर का गोलंदाज चुकीची गोलंदाजी करतोय, आक्षेपार्ह गोलंदाजी करतोय, तर त्याला पंच आणि कमिटी मात्र दंडित करेल. हे लक्षात असू द्या. हा नियम आणि हा निर्णय आयोजकांच्या मार्फत देण्यात आलाय. कमेंट बॉक्स. एक बॉल है, एक बॉल से अभी भी करनी होगी भाई। 13 गेंद देखिए 9 की जरूरत है। कितना बढ़िया रह गया डिसिप्लिन देखिए लेकर चलिए, कोई बात नहीं। पूरी तरह से देखिए हम देख सकते हैं स्वर्गीय रंजित 11 बुरगांव खुर्द देखिए, और श्रीपति बाबा क्रिकेट संघ उमरोली देखिए, बहुत बढ़िया देखिए एक साथ मिलकर से अपने काम को देखिए आगे बढ़ाते हुए। और ये चले खींचा भाई यहां से, कड़क टाइमिंग देखिए, सर्टम फुल पावरफुल और सक्सेसफुल है। 6 आता और 3 रनों की जरूरत है। 12 गेंद 3 की जरूरत है। आगे बढ़ाते हुए, और ये चले खींचा भाई यहाँ से। चलिए 12 गेंद 3 की जरूरत है, मैच चालू रखिए भाई।
चलिए बात करेंगे, चलेंगे मैच की तरफ है। चलिए 12 गेंद 3 की जरूरत है। चलिए 12 गेंद 3 अगला मैच चलिए, दोनों का तैयार रहिए टीम से। और हल्के हाथों से खेला यहाँ पर, सिंगल लेंगे बड़ी आसानी के साथ है। हाँ, दूसरे के लिए देखिए बात करेंगे। हाँ, मौका नहीं यहाँ पर, थोड़ा सा रन बच जाता तो मजा आ सकता था यहाँ पर। और पहला ओवर में 24 रन गया। होता है क्रिकेट में कभी कभी, कहते ना वक्त बुरा रहता है रक्त नहीं। आज तेरी है तो कल मेरी है, वक्त वक्त की बात रहती है, जिसका आ गया वो छा गया। और ये मैच को क्या देखते हैं, हाँ छक्के के साथ है फिनिश करते हैं। क्या इनिंग रहा कमाल की, देखिए यहाँ पर शुभारंभ करेंगे प्रशांत लाहाने। वाटा इनिंग से, लेकिन से थोड़ा गेंदबाजी की तरफ भी नजर घुमाएंगे और इसके बाद देखा जाएगा मैच के कौन दावेदार मैन ऑफ द मैच बनेंगे। चलिए गेंदबाजों ने हर किसी ने अच्छी काम की, लेकिन प्रशांत लाहाने कहते ना वन साइड हीरो, 41 रनों का इनिंग खेल गए भाई। तो प्रशांत लाहाने इस मैच के मैन ऑफ द मैच रहे यहाँ पर से। कमाल की बल्लेबाजी, कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। और अंबिका किराना स्टोर से असली टीम हार्ड लॉक है, आगे की टूर्नामेंट के लिए आपको शुभकामना देना चाहेंगे। बड़े अच्छी टीम है, देखिए क्रिकेट में यही बात बताया होता रहता है। हाँ चलो, प्रशांत लाहाने यह मैच का मैन ऑफ द मैच है। अफलातुन फलंदाजी प्रशांत लाहाने, 41 रनों का इनिंग खेले और मैच के देखिए मैन ऑफ द मैच बने। तो चलिए उसके साथ अगली मैच दोनों टीम चलिए। हाँ, भूमिले बंदे के कुंडे और उसके साथ देखिए बात करेंगे जय हनुमान से। हॅलो हॅलो, देवेंद्र मामा तरे देखिए बात करेंगे ढवले पड़ा। चला मॅच मार द मॅच बाबूशाह. हाँ, प्रशांत लाहाने कमाल हा, प्रशांत लहाने आपण कासगावचा प्लेअर, आपण त्वरित मंचावरती या. आणि पंकज शिंदे, सचिन टेंभे यांच्याकडून प्रशांत लहानेला 1000 रुपयांचं कॅश प्राइज. त्या अगोदर मी 2 कॅश प्राइज होते. अक्षय झिंगेला 5000 आहेत आणि पंकज शिंदेला 2000 आहेत. ते पारितोषिक सुपूर्द आपण करणार आहोत. या दादा, आपल्या शुभ हस्ते आपण देऊया पारितोषिक. हॅलो, मागच्या इनिंग मध्ये कॅमेरा बंद, कॅमेरा बंद. मागच्या इनिंग